मेडिटेशनची जादूगिरी. लेख आहे श्राद्ध आणि श्रद्धा. आज सर्वच गंभीर झाले होते. सुलभाचे वडील 2 वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये वारले होते आणि नेमकी आज 30 तारीख होती. सुलभा आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी सिस्टर. कामात हुशार, प्रामाणिक आणि प्रेमळही. हळूवारपणे इंजेक्शन देण्यात तिचा हातखंडा. ऑपरेशन थिएटरची ही जबाबदारी ती चोखपणे सांभाळत असे. ती आज संध्याकाळच्या गप्पा गोष्टींसाठी आली होती. आजच्या गप्पा गोष्टीचा विषयही तसाच होता, श्राद्ध. श्राद्ध याविषयी तिला नीटपणे जाणून घ्यायचं होतं आणि सोबत वडिलांची आठवणही दाटून आली होती. डोळ्यातून ती पाझरत होती. मी तिला जवळ घेतलं, थोपटलं. काकू म्हणाल्या, बघ बापू म्हणजे वडील वरून पाहत आहेत. तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांना वाईट वाटेल. सुलभाने डोळे पुसले. काकू म्हणाल्या, दरवर्षी श्राद्ध करण्याचा कालावधी म्हणजे पितृपक्षाचा काळ असतो. त्या काळात तिथीप्रमाणे किंवा अन्य काही धारणेप्रमाणे अनेक घरांमध्ये श्राद्ध केलं जातं. ते नेमकं काय असतं? आपल्याकडे आज आदरणीय पंडितजी आले आहेत. मी त्यांना विनंती करते की कृपया आपण मार्गदर्शन करावं. किशोरदाने शाल, श्रीफळ, बुके देऊन पंडितजींचा सन्मान केला. पंडितजींनी बोलायला सुरुवात केली. पंडितजी म्हणाले, श्राद्ध म्हणजे श्रद्धाभाव व्यक्त करणं. आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करणं. त्यांचे आवाहन करून त्यांना जेवू घालणं, काही दानधर्म करणं. ब्राह्मणांनाही भोजन देऊन तृप्त करणं, संतुष्ट करणं, त्यांची आठवण काढणं, त्यांच्या चांगल्या आठवणींना उजाळा देणं, त्यांच्या नावाने काही दानपुण्याचं कार्य करणं. पंडितजी बोलत होते आणि 22 वर्षाचा संतोष उठून उभा राहिला. म्हणाला, पंडित काका, आपली परवानगी असेल तर एक प्रश्न विचारू का? पंडित काका म्हणाले, हो बेटा, जरूर विचार. तुमच्या सर्व प्रश्नांचं समाधान व्हावं म्हणूनच मी आलो आहे. अगदी मन मोकळेपणाने विचार बेटा. अजूनही कोणाला विचारायचं असेल तर जरूर विचारा. संतोष म्हणाला, काका, मी असं पाहिलं आहे की अनेक जण जिवंतपणी आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. तिथे त्यांच्या खाण्याविषयीची आवाळ होते. त्यांना 2 शब्द प्रेमाचे हवे असतात, परंतु त्यांची निराशा होते. काही दुष्ट लोक तर आपल्याच आईवडिलांना नोकराप्रमाणे राबवून घेतात. पदोपदी त्यांचा अपमान करतात. अनेक ठिकाणी मी हे पाहते. म्हणजे जिवंतपणी त्यांना त्रास द्यायचा आणि गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने श्राद्ध अर्थात श्रद्धाभाव, सन्मानभाव व्यक्त करायचा. हा विरोधाभास मला पटत नाही. पंडित काका म्हणाले, अगदी बरोबर आहे. जिवंतपणी आपण त्यांचा आदर सन्मान करत नाही, जेव खाऊ घालत नाही आणि गेल्यानंतर पितृदोषाच्या भीतीने श्राद्ध करतात. हा नक्कीच विरोधाभास आहे. मी संतोषच्या विचाराचं स्वागत करतो. यावरून सर्वांनी धडा घेतला पाहिजे. केवळ आई वडीलच नव्हे तर आजी आजोबा, भाऊ बहीण, काका, मामा किंवा आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वच व्यक्तींना आदर, सन्मानाने व प्रेमाने वागवलं पाहिजे. त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे. हा त्यांचा आशीर्वाद अनेक संकटातून आपली सुटका करत असतो आणि त्यांची नाराजी पितृदोषाद्वारे समोर येत असते. किशोरदा, पंडित काका, पितृदोष नेमका काय असतो बरं? सरोदे काका, बऱ्याच वेळा कुटुंबात सारखी भांडणं होतात. लेकीबाईंना, सुनांना मुलं होत नाहीत किंवा त्यांचा गर्भ टिकत नाही, वाढत नाही किंवा व्यवसाय धंद्यामध्ये सारखे अडथळे येतात किंवा कोणी कोणी सारखं आजारी पडतं. अशा अनेक बाबी पितृदोष म्हणून सांगितल्या जातात. खरं आहे का हे? पंडित काका, हो खरं आहे. आपण पूर्वजांशी कसे वागलो यावर ते ठरत असतं. आपण नातेवाईक किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीशी नेहमी चांगलंच वागत आलो तर ती सकारात्मक ऊर्जा तयार होते व आपल्या जीवनात यश व आनंद वाढवण्यास कारणीभूत ठरते. परंतु जर आपणाकडूनच चुका झाल्या असतील, आपण दुसऱ्यांना दुःख देण्यास कारणीभूत ठरलो असू, तर मग अर्थातच नकारात्मक ऊर्जा तयार होते व आपल्या जीवनात ती अडथळे निर्माण करते. काकू, मग अशा प्रकारच्या पूजेने किंवा श्राद्ध करून ती अडचण संपूर्णतः दूर होते का? पंडितजी, संपूर्णतः दूर होणार नाही,
परंतु काही अंशी तरी नक्कीच शिथिल होईल. आणि मुख्य म्हणजे हे ज्ञान मिळाल्यामुळे पुढे कोणी अशी चूक परत करणार नाही. माणसाच्या स्वभावात हळूहळू सुधारणा होणं अपेक्षित आहे. संतोषचा मित्र अक्षयही सोबत होता. तो म्हणाला, पंडित काका, जी काही विधी ही श्राद्ध म्हणून केली जाते, थोडक्यात याला कर्मकांड म्हणूया, तर ते मृत्यू पावलेल्या व्यक्तींना कसे पोहोचते? पंडित काका: वा, चांगला प्रश्न आहे. जे काही आपण कर्मकांड करतो त्या सर्व स्थूल वस्तू आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण ती विधी करताना जी भावभावना, प्रेम, श्रद्धा, आपुलकी, जिव्हाळा आपण व्यक्त करतो, ती भावभावना मात्र 100% त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. सुलभा म्हणाली, पण पंडित काका, आता माझे वडील जाऊन 2 वर्ष झाली आहेत. आता ते कुठल्या गावाला, कुठल्या स्वरूपात असतील हे कोणालाही माहीत नाही. तर त्यांच्याविषयी मी जी भावना निर्माण करते ती त्यांच्यापर्यंत पोहोचते का? पंडित काका: हो, पोहोचते. कारण व्यक्ती म्हणजे केवळ शरीर नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती आत्मा अधिक शरीर असते. आत्मा म्हणजे प्राण ऊर्जा, अर्थात प्राण ऊर्जा म्हणजे एनर्जी, आणि भावभावनासुद्धा एक ऊर्जा म्हणजे एनर्जीचंच रूप आहे. आज आपले पिताश्री कुठे आणि कुठल्या स्वरूपात आहे हे आपल्याला माहीत नाही, पण कुठेतरी ते आहेतच. त्यांच्या नावाने जी भावभावना आपण निर्माण करू ती त्यांना पोहोचतेच. हे एक आध्यात्मिक विज्ञान आहे, अर्थात स्पिरिच्युअल सायन्स आहे. हो की नाही डॉक्टर ताई? माझ्याकडे पाहत पंडितजींनी विचारलं. मी म्हणाले, हो, पंडित काका म्हणतात ते खरं आहे. आत्मा ही एक एनर्जी आहे आणि आत्मा अजर, अमर, अविनाशी असतो. आत्म्याचा कधी मृत्यू होत नाही, परंतु प्रत्येक जन्मात ती शरीररूपी वस्त्र बदलत असतं. पंडित काका पुढे म्हणाले, हो, बरोबर, अगदी बरोबर. जाणते अजाणतेपणे आपल्या हातून काही चुका होतात, म्हणून आपल्या सर्व पूर्वजांची क्षमा मागणं, त्यांना आदर सन्मान करत त्यांच्या वतीने ब्राह्मणाला जेवू घालणं, त्यांच्या आवडीच्या काही बाबी करणं, त्यांना ही सद्गती मिळावी व ते जिथे आहेत तिथे त्यांना सुख, शांती, आनंद मिळावा म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करणं म्हणजे श्राद्ध होय. सुलभा म्हणाली, काका, शेवटचा प्रश्न विचारते. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर आमच्या डॉगीने म्हणजे कुत्र्यानेही प्राण सोडला होता. त्याचंही श्राद्ध करतात का? पंडित काका: हो, करतात ना. कारण तोही एक जीव, एक आत्मा आहे. त्याच्याविषयीही कृतज्ञता, आदरभाव व्यक्त करायलाच हवा. बराच वेळ झाला होता. किशोरदाने पंडित काकांचे आभार मानले व आम्ही मनामध्ये सर्वांविषयी या जन्मातच, अर्थात जिवंतपणीच आदर, प्रेम, भाव व्यक्त करण्याचा व त्याप्रमाणे वागण्याचा निर्धार करून आपापल्या घरी गेलो. हा लेख इथे समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.